श्री गुरुचरित्र अध्याय 11। श्री गुरु नरहरि बाळ चरित्र लीला वर्णनम नाम एकादशोऽध्यायः। ओम श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्रीपाद श्री वल्लभाय नमः। श्री नृसिंह सरस्वती नमः। दत्तात्रेय सद्गुरुभ्यो नमः। ओम नामधारक म्हणे सिद्धासी पुढे अवतार झाले कैसी विस्तारोनी आम्हासी सांगा स्वामी कृपामूर्ती। सिद्ध म्हणे ऐकवचा अवतार झाला श्रीपाद हर्षा। पूर्वी वृत्तांत ऐकिला ऐसा कथा सांगितली विप्र स्त्रियेची। शनी प्रदोषी सर्वेश्वरासी पूजित होती गुरु उपदेशी। देह वासना सुतातीयसी पंचत्व पावली तय वेळी। झाला जन्म पुढे तिसी कारंज नगर उत्तर देशी। वाजसनीय शाखेसी विप्रकुळी जन्मली। जातक वर्तले तियेसी नाम अंबा भवानी ऐसी। आरोपिले स्नेहेसी माता पितरी परियेसा। वर्धता माता पित्या गृही वाढली कन्या अतिस्नेही। विवाह करीती महोत्साही देती विप्रासी तेची ग्रामी। शिवव्रती असे तो ब्राह्मण नाम तया माधव जाण। त्यासी दिदली कन्यादान अति प्रीती करूनी। तया माधव विप्राघरी शुभाचारे होती नारी। वासना तिची पूर्वापरी ईश्वर पूजा करीत असे। पूजा करी ईश्वरासी दंपती उभय वर्ग मनोमानसी। प्रदोष पूजा ती हर्षी करीती भक्ती पुरस्कार। मंदवारी त्रयोदशीसी पूजा करीती अति विशेषी। तव वत्सरे झाली षोडशी अंतर्वत निझाली ऐका। मास तृतीय पंचमेसी उत्साह करीती अनेक हर्षी। उत्तम डोहाळे होती ती ऐसी ब्रह्मज्ञान बोलतसे। करीती उत्साह मास साती द्विज करी सीमंती। अक्षवाणे ओवाळीती आरती सुवासिनी मिळून या। ऐसे क्रमिता नवमासी प्रसूत झाली शुभ दिवशी। पुत्र झाला म्हणून हर्षी निर्भर होती माता पिता। जन्म होताची तो बाळक ओंकार शब्द म्हणतसे अलोलिक। पाहुनी झाले तटस्थ लोक अभिनव म्हणून तै वेळी। जातक कर्म करीतो ब्राह्मण विप्रासी देत दक्षिणा दान। ज्योतिषी सांगती सुलक्षण लग्न सत्वर पाहुनिया। सांगते ज्योतिषी त्या द्विजासी मुहूर्त बरवा असे विशेषी। कुमार होईल कारणिक पुरुषी गुरु होईल सकळी का। याचा अनुग्रह होईल जासी तो वंद्य होईल विश्वासी। याचे वाक्य होईल परिस चिंतामणी याचे चरण। अष्टई सिद्धी याचे द्वारी ओळगत राहतील निरंतरी। नवनिधी याच्या घरी राहती एक द्विजोत्तम। न होती यासी गृहिणी सूत पूज्य होईल त्रिभुवनात। याचे दर्शन मात्रे पतित पुनित होतील परियसी। होईल हा अवतार पुरुषी आम्हा दिसत असे भरवसी। संदेह न धरावा मानसी म्हणून करीती नमस्कार। म्हणती समस्त द्विजवर सांगती जनकासी उत्तर। याचे महादैन्य हरे भेणे न लगे कळिकाळा। तुमच मनी जे जे वासना सर्व साधेल निर्गुणा। या ते करावे हो जतना निधान आले तुमचे घरा। ऐसे जातक वर्तवून सांगता झाला विद्वज्जन। जनक जननी संतोषोन देती दान वस्त्राभरणे। सांगून गेले ब्राह्मण स्तोम माता पिता अति प्रेम। दृष्टी लागेल म्हणून विषम निंबलोण भोवाळी।
व्यवस्था फाकली नगरात अभिनवाजी देखील म्हणत उपजता बाळ ओंकार जपत आश्चर्य म्हणती सकळ जन नगर लोक इष्टमित्र पहावया येते विचित्र दृष्टी लागेल म्हणून मात्र माता न दाखवी कवणासी माया मोहे जनक जननी बाळासी दृष्टी लागेल म्हणून अंगारा लाविती मंत्रोनी रक्षा बांधिती कृष्ण सुते परमात्मयाचा अवतार दृष्टी त्यासी केवी संचार लौकिक धर्म ममत्कार माता पिता संरक्षिती वर्तता बाळ येणे परी दिवस 10 झाली आवरी नामकरण पुरस्सारी ठेविता झाला जनक द्विजोत्तम शाल ग्रामदेव म्हणत जन्मनाम झाले ख्यात नाम नरहरी ऐसे म्हणत उच्चार केला धर्म कर्मे ममत्व थोर बाळकावरी प्रतिपाळ करीती प्रीती करी माता म्हणत येरी न पुरे क्षीर बाळकासी पतीसी म्हणे तये वेळा स्थानी दूध थोडे बाळा एखादी मिळवा का आबाळा स्तनपान देवगु अथवा आणमेशी एक आपुले स्तने न शमे भूक ऐकून हासे बाळक स्पर्श करी स्तनासी सव्य कर स्तनी स्पर्श होताची कर 32 धारा वाहे क्षीर वस्त्र भिजोनी विचित्र वाहू लागे भूमीवरी विस्मय करीती जनक जननी प्रकटन करीती गौप्य गुणी नमन करीती बाळका चरणी माता होय खेळविती पाळण्या घालून बाळकासी पर्यंदे गायती हर्षी नराहे बाळक पाळणेसी सदा खेळे महिवरी वरदे बाळ येणे परी माता पिता ममत्कारी वर्धता झाला संवत्सरी न बोले बाळ कवणा सवे माता बोलवे कुमारासी बोले शब्द ओंकारेसी चिंता करीतसे मानसी मुके होईल म्हणून उसती जाण ज्योतिषासी म्हणे बोल नये काय यासी उपाय असेल यास विशेषी म्हणून पुसे वेळोवेळी सांगती जाण ज्योतिषी आराधावे कुलदेवतेसी अर्कवारी अश्वत्थ पर्णेसी अन्न घालावे तिनी वेळा एक म्हणती होईल मुके यासी शिकवावे बरव्या विवेके बाळ बोल बोलू शिके म्हणून सांगती विनोदे आसोनी ओंकार उच्चारी बाळ आणि कन्येने बोल केवळ विस्मय करिता ती लोक सकळ ओंकार शब्द ऐकोनी एक म्हणती नवल झाले सर्व ज्ञान असे भले श्रवणी ऐकतो बोल सकळ जाणून न बोले कवण्या गुणे काय केली यान बोले सूत चिंता करिता ती माता पिता पुत्रासी जाहली वर्षे 7 मुका झाला दैवयोगे 7वे वर्ष कुमारासी योग्य झाला मुंजीसी पुसता ती समस्त ब्राह्मणांची केवी करावे म्हणून या विप्रमणती तया वेळा संस्कारावे ब्राह्मण कुळा उपनयनावे केवळ 8 वर्षे होऊ नये माता पिता चिंता करीती उपदेशाचे कवणे रीती मुकासे हा निश्चिती कैसे दैव झाले आम्हा कैसे दैव जाहले आपुले ईश्वर गौरी आराधिले त्रयोदशी शिवासी पूजिले वाया झाले म्हणत असे ईश्वरे तरी दिदलावरू सुलक्षण झाला कुमरू न बोले आता काय करू म्हणून चिंता शिवासी एकची बाळा मुझे खुशी आणि न देखो स्वप्नेसी वेष्टिलो होतो आम्ही आशी आमुते रक्षील म्हणून नव्हेच आमुचे मनींचा वास पुत्र झाला निर्वाण वेश काय वर दिदला त्या महेश शनी प्रदोषी पूजिताम्या ऐसे नाना परी देखा जननी करी महादुःखा जवळी येऊनी बाळक संबोखित मातेसी
घरात जाऊन तय वेळा घेऊन आला लोखंड सबळा, हाती दरिताची निर्मळा झाले सुवर्ण पावन कशी, आणून देतसे मातेसी विस्मय करी बहुवसी, बोलावून या पतीसी दाविती झाली तय वेळी, गौप्य करीती तय वेळा मंदिरात नेले तया बाळा, पाहती त्याची बाळलीला आणि कलोह हाती देती, अमृत दृष्टी पाहता स्वामी समृद्धी झाली सर्व हेमी, विश्वास धरिती मनोधर्मी होईल पुरुष कारणिक, मग पुत्रा ते आलिंगोनी विनविताती जनक जननी, तू तारका शिरोमणी कारणिक पुरुष कुळ दीपका, तुझे सर्वस्व लाधले बोलता मी नाही ऐकिले, अज्ञान मायने वेष्टीले मुके ऐसे म्हणू तुझ, आमुचे मनींची वासना तुवा पुरवावी नंदना, तुझे बोबडे बोल आपण ऐकवावे पुत्र राया, हास्य वदन करी बाळ यज्ञोपवित दावी गळा, कटी दावी मौंजी स्थळा म्हणून दाखवी मातेसी, संज्ञा करी निमाते सिदावी बाळक संतोषी, मुंजी बांधिताची आपणाशी येईल म्हणे बोल सकळ, माता पिता संतोषती विद्वांस ज्योतिषी पाचारिती, व्रतबंध मुहूर्त लग्न पाहती सर्व आयती करीती झाले, केली आयती बहुतां परिरत्न खचित अलंकारी, माया मोहे प्रीती करी समारंभ करिताती, चतुर्वेदी ब्राह्मण येती शाखा परत्वे वेद पडती, इष्ट सोयरे दाई जगोत्री समस्त आले तयां भवना, नाना परिचय शृंगार उभारिले मंडपाकार, आनंद करीतसे द्विजवर अपार द्रव्य वेंचितसे, नगर लोक विस्मय करीती मुखपुत्रासी एवढी आयती, द्विजा लागली असे भ्रांती मृथा करीतो द्रव्य आपुले, इतुके वेचूनी पुत्रासी व्रतबंध करील परियेसी, गायत्री केवी उपदेशी करील आचार कवणे परी, एक म्हणती हो का भलते मिष्टान्न आम्हासी मिळते, देकार देतील हिरण्य वस्त्रे, चाड नाही त्याचे मंत्रा, ऐसे नाना परिचय लोक विचार करती अनेक, माता पित्या अत्यंत सुख देव देवक करिताती, चौल कर्म ये रे दिवसी भोजन चौल म्हणीसी, पुनरभ्यंग करुणी हर्षी यज्ञोपवित धारण केले, मंत्रपूर्वक यज्ञोपवित धारण करविती द्विज समस्त, सहभोजन करावया माता घेऊन गेली मंदिरात, भोजन करोनी माते सवे निरोप घेतो एको भावे, मुंजी बंधन असे करावे म्हणून आला पित्या जवळी, गृह्योक्त मार्गे मुंजी देखा बंधन केले त्या बाळका, सुमूर्त आला तत्काळिका मंत्रोपदेश करिता झाला, गायत्री मंत्रानुक्रमेसी उपदेश देती परियेसी, बाळ उच्चारी मनोमानसी व्यक्तन बोले कवणा पुढे, गायत्री मंत्र कुमारासी होता भिक्षा घेऊन आली माता, वस्त्रभूषणे रत्न खचित देती झाली तया वेळी, पहिली भिक्षा घेऊन करी आशीर्वचन देती नारी, बाळ ऋग्वेद म्हणून उच्चारी आचार धर्म वर्तत असे, पहिली भिक्षा येणे परी देती झाली प्रीती करी, अग्नी मिळे पुरोहितम उच्चारी ब्रह्मचारी तया वेळी, दुसरी भिक्षा देता माता उच्चार केला यजुर्वेद ईशे त्वां, लोक समस्त तटस्था माथा तुकिती तय वेळी, तिसरी भिक्षा देता माता म्हणे सामवेद पडे आता, अग्न आयाही गायन करीत तिन्ही वेद म्हणत असे,
सभा समस्त विस्मय करी पाहती हर्ष निर्भरी मुखे बोले वेदचारी म्हणती होईल कारणिक याते मनोनये नर होईल देवाचा अवतार म्हणून करीती नमस्कार जगद्गुरु म्हणून या इतुक्यावरी तो बाळक मातेसी म्हणतसे ऐक तुवा उपदेश केला एक भिक्षा माग म्हणून नवती बोल तुझे मित्या निर्धार राहिला माझी या चित्ता निरोप द्यावा महत्वरिता जाऊ तीर्थे आचरावयाम आमाचार ब्रह्मचारी भिक्षा करावी घरोघरी वेदाभ्यास मनोहरी करणे असे पर्येसा ऐकोनी पुत्राचे वचन दुःखे दाटली अतिगहन बाष्प निघताती लोचनी आली मूर्छना तये वेळी निर्जीव होऊन क्षणेक करीती झाली महाशोक पुत्र माझा तू रक्षक म्हणून केली आशा बहु अमुते रक्षीसी म्हणून होती आशा बहुमनी न बोलसी आमा सवे याची गुणी मुखे म्हणवीसी आपणासी न ऐको कधी तुझे बोल आता ऐकता संतोष होईल ईश्वर पूजाले फळ म्हणून विश्वास केला मी ऐसे नाना परी देखा पुत्रासी म्हणे ते बाळिका आलिंगोनी कुमारका कृपा भाकी ते वेळी ऐकोनी मातेचे वचन बाळक सांगे ब्रह्मज्ञान नको खेदवू अंतःकरण आमा करणे तेशी असे तू ते आणखी पुत्रचारी होतील माते निर्धारी तुझी सेवा परोपरी करतील मनोभावेसी तू आराधिला शंकर जन्मांतरी पूर्वापार म्हणून मस्तकी ठेविती कर मगतीसी जाहले जाती स्मरण पूर्वजन्मीचा वृत्तांत स्मरता जाहले विस्मित श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूपता दिसतसे तो बाळक देखोनी माता तये वेळा नमन केले चरण कमळा श्रीपाद उठवून अवलीळा सांगती गौप्य अवधारी ऐक माते ज्ञानवंती हा बोल करी वो गुप्ती आम्ही संन्यासी असो यती आलिप्त असो संसारी याची कारणे आम्ही आता हिंडू समस्त तीर्था कारण असे पुढे बहुता म्हणून निरोप मागते येणे परिजननीयेसी गुरुमूर्ती सांगे विनयेसी पुनरपि विनवी पुत्रासी ऐका श्रोते एक चित्ते पुत्रासी विनवितये वेळ माते सांडूनी तुम्ही जरी जाल आणि कधी न देखो बाळ केवी वाचू पुत्र राया धाकुटपणे तुम्हा तापस धर्मी कवण आहे हर्ष धर्मशास्त्री ख्याती सुरस आश्रमचारी आचरावे ब्रह्मचर्य वर्षे 12 त्यावरी गृहस्थ धर्म बरा मुख्य असे वानप्रस्थ तदनंतरा घडती पुण्य अपरांपरम मुख्य आश्रम असे गृहस्थ आचरता होय अतिसमर्थ मग संन्यास घ्यावा मुख्यार्थ धर्मशास्त्र येणे परी ब्रह्मचर्य मार्गायिका पठण करावे वेदादिका विवाह होता गृहस्थेनिका पुत्रादिक लाधावे यज्ञादिक कर्मे साधोनिया तदनंतर संन्यास करणे न्याया येणे विधी संन्यास असे मुख्य अग्राह्य संन्यास बाळपणी समस्त इंद्रिये संतुष्ट व्हावी मनींची वासना पुरवावी तदनंतर तपासी जावे संन्यास घेता मुख्य असे ऐकोनी मातेचे वचन श्री गुरु सांगती तत्वज्ञान ऐक नामधारका सुमन म्हणून सांगे सिद्धमुनी गंगाधराचा नंदन विनवी तसे नमुनते परिसा श्रोते जन श्री गुरुचरित्र विस्तार पुढे वर्तले अपूर्वायिका सिद्ध सांगे नामधारका महाराष्ट्र भाषे करुणी टीका सांगतसे सरस्वती गंगाधर इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो
श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे श्री गुरु नरहरि बाळ चरित्र लीला वर्णनम नाम एकादशोऽध्यायः। श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु। ओवी संख्या 107। यथार्थ श्री गुरुचरित्र। श्रीपाद स्वामींचा दुसरा अवतार। श्री गुरु नरहरी स्वामींच्या बाललीला, स्वामींचे व्रतबंधन आणि मूकबालकाचे वेदपठण नाम अध्याय 11वा। शनिप्रदोष महिमा, विधवेचा करंजा नगरीत जन्म। नामधारक सिद्ध मुनींना म्हणाला, हे स्वामी कृपेच्या सागरा, मला महाराजांचा अवतार कसा झाला ते विस्तार करून सांगा। तेव्हा सिद्ध मुनी म्हणाले, हे वत्सा, पूर्वीचा अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभांचा होय। तो वृत्तांत तुला याआधी सांगितलाच आहे। तेव्हा तुला एका विप्र स्त्रीची कथा ऐकवली होती। ती प्रत्येक शनिप्रदोषाच्या दिवशी सर्वेश्वराची पूजा करीत होती। श्रीपाद स्वामी गुरु महाराजांची ती पूजा करीत होती। अशी त्या विप्र स्त्रीने बरेच दिवस सेवा केली। काही दिवसांनी ती मृत झाली। पुढे तिचा जन्म उत्तर देशी करंज नगरात, यालाच सध्या कारंजा किंवा लाड कारंजा म्हणतात। हे ठिकाण वाशिम जिल्ह्यात आहे। वाजसनी या शाखेच्या विप्रकुळात तिचा जन्म झाला। तिचे जातक केले गेले। तिचे नाव अंबा भवानी असे ठेवण्यात आले। मोठ्या लाडात व प्रेमात ती आई वडिलांच्या घरी लहानाची मोठी झाली। उपवर झाल्यावर माता पित्यांनी त्याच गावातल्या एका योग्य विप्राबरोबर मोठ्या थाटामाटाने विवाह लावून दिला। तो विप्र शिवभक्त होता। त्याचे नाव माधव होते। त्याला त्या बाईच्या आई वडिलांनी कन्यादान करून दिले। अशा तऱ्हेने ती स्त्री आपल्या श्वशुरगृही राहू लागली। पूर्वजन्मीच्या कर्माप्रमाणे ती या जन्मी देखील ईश्वर भक्त होती। उभय दंपती मोठ्या भक्तिभावाने प्रदोष पूजा करीत असत। मंदवारी त्रयोदशीच्या दिवशी मोठ्या उत्साहाने पूजा करीत असे। अशाच प्रकारे ती स्त्री 16 वर्षांची झाली। काही काळानंतर ती गरोदर राहिली। तिला उत्तम डोहाळे होत होते। ती ब्रह्मज्ञान बोलत असे। 3ऱ्या व 5व्या महिन्यात मोठ्या उत्साहाने तिचे कौतुक केले गेले। 7 महिने झाल्यावर सीमंती हा संस्कार मोठ्या उत्साहात साजरा केला गेला। सर्व सुहासिनींनी तिला मोठ्या प्रेमाने ओवाळले। असे करता करता त्या स्त्रीला 9 महिने पूर्ण झाले व ती शुभ दिवशी प्रसूत झाली। तिला पुत्र झाला। तेव्हा माता पित्यांना फार आनंद झाला। जन्म झाल्याबरोबर बालक ओम हा शब्द उच्चारू लागला। हे पाहून उपस्थित लोक आश्चर्यचकित झाले। सर्वांना फार नवल वाटले। त्याचे जातक कर्म केले गेले। ब्राह्मणांना दान दक्षिणा देण्यात आली। ज्योतिषांनी या बालकाची कुंडली तयार केली। ग्रहयोग पाहून उत्तम लक्षण वर्तविले। ज्योतिषांनी सांगितले, या मुलाची जन्मवेळ अतिउत्तम आहे। हा कुमार साधा सुद्धा नसून अवतारी पुरुष आहे। त्याला सारे जग गुरुस्थान देईल। याचा ज्याला उपदेश मिळेल तो जगाला प्रिय होईल। जगात त्याचे नाव लौकिक होईल। त्याच्या मुखातून निघालेला शब्द म्हणजे अमृत वाणी ठरेल। याचे चरण दर्शन ज्याला होईल त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील। 8ही सिद्धी त्याच्या दारात उभ्या राहतील। नवनिधी त्याच्या घरी सतत तिष्ठत राहतील। त्याच्या सेवेत राहतील। याला संसार सुख नाही। हा अजन्म ब्रह्मचारी राहील। साऱ्या त्रिभुवनाला पूज्य होईल। याच्या दर्शनाने पापी माणूसही पावन होईल। हा एक अवतारी पुरुष आहे। तुम्ही याची काळजी करण्याचे काही कारण नाही। असे म्हणून ज्योतिषांनी त्या कुमाराला नमस्कार केला। सर्व समस्त उपस्थित मंडळांना त्यांनी हे वचन ऐकविले व त्या कुमाराच्या पित्यालाही सांगितले, याच्या दर्शनाने महादैन्य दूर होईल। कळी काळाचे भय राहणार नाही। तुमच्या मनात जी जी वासना असेल ती आता पूर्ण होईल। तुमच्या घरी आता निधान आले आहे, त्याचे नीट जतन करा। असे त्या विद्वानांनी त्या कुमाराचे भविष्य सांगितले। तेव्हा त्या बालकाच्या आईवडिलांना अतिशय आनंद झाला।
त्यांनी त्या ब्राह्मण मंडळींना वस्त्रालंकार व इतर मौल्यवान वस्तूंचे दान दिले असे भविष्य सांगून विप्र समुदाय निघून गेला. स्वामींच्या बाललीला. तेव्हा माता पित्यांना अतिशय आनंद झाला. अशा या गुणवान मुलाला दृष्ट लागू नये म्हणून ती माता मीठ मोहरी ओवाळून टाकीत असे. जन्मतःच बालकाने ओंकार उच्चार केला. ही वार्ता संपूर्ण गावात पसरली. साऱ्या गावाला मोठे कौतुक वाटले. नगरातले सर्व लोक आपल्या मित्रांसह त्या अभिनव बालकाला पाहावयास आले. परंतु त्या मातेने त्या बालकाला दृष्ट लागेल म्हणून कोणालाच दाखविले नाही. त्याला दृष्ट लागेल म्हणून त्याला अंगारा लावून मंतरलेला ताईत काळ्या दोऱ्यातून बांधण्यात आला. परंतु ते बालक म्हणजे परमात्म्याचा अवतार आहे, त्याला दृष्ट कशी लागणार? परंतु माता पित्याने ममतेने सर्व आचार केले. 10 दिवस झाल्यावर त्याचा नामकरण विधी करण्यात आला. त्याचे शालग्रामदेव असे जन्म नाव ठेवण्यात आले. पूर्वी नाम, मासे नाम, देवे नाम आणि व्यावहारिक नाम अशी 4 नावे ठेवण्याचा प्रघात होता. नरहरी हे व्यावहारिक नाव ठेवण्यात आले. बालकावर माता पित्याचे फार प्रेम होते. माता म्हणाली, बाळाला पुरेसे दूध नाही, स्तनी फार थोडे दूध आहे. तेव्हा बाळाला पुरेसे दूध पिण्याकरिता एखादी अबला मिळवा किंवा मेंढी अथवा बकरी मिळवा. माझ्या स्तनाच्या दुधाने बाळाची भूक भागत नाही. तेव्हा त्या बालकाला हसू आले व उजव्या हाताच्या स्तनांना स्पर्श केला. स्पर्श झाल्याबरोबर स्तनातून 32 धारा क्षीर वाहू लागले. त्या मातेची वस्त्रे भिजून गेली व क्षीर जमिनीवर वाहू लागले. त्या माता पित्याला अतिशय आश्चर्य वाटले, परंतु त्यांनी ही गोष्ट कोणालाच सांगितली नाही. त्या बालकाला त्यांनी नमन केले. माता मोठ्या प्रेमाने बाळाला खेळवू लागली. पाळण्यात घालून बालकाला ती अंगाई गीत म्हणू लागली. परंतु बालक पाळण्यात राहत नसे. तो सदा सर्व काळ जमिनीवरच खेळत असे. माता पित्याच्या ममतेने लाडात वाढत वाढत तो 1 वर्षाचा झाला, पण बाळ बोलत नसे. माता जेव्हा त्याला बोलाविण्याचा प्रयत्न करीत असे तेव्हा तो फक्त ओम हा शब्द उच्चारित असे. त्यामुळे माता पिता मोठ्या चिंतेत होते. त्यांना वाटे आपल्या मुलाला बोलता येणार नाही का? त्यांनी ज्योतिषांना विचारले व त्यावर काही उपाय सांगावा असे म्हणाले. ज्योतिषाने सांगितले की आपल्या कुलदेवतेची आराधना करा व रविवारी पिंपळाच्या पानावर 3 वेळा अन्न घालावे. कोणी म्हणत हा मुकाच होणार, कोणी म्हणत त्याला हळूहळू शिकवा म्हणजे तो बोलू लागेल. असे कोणी म्हणाले की बाळ हसवून फक्त ओम हा शब्द उच्चारित असे. त्यामुळे लोकांना मोठे आश्चर्य वाटे. ते म्हणत की हा बोलत काहीच नाही, पण फक्त ओम शब्द उच्चारतो. कोणी म्हणत यात सर्व ज्ञान भरलेले आहे. बाळ ऐकतो सर्व, पण बोलत काहीच नाही. याचे काहीतरी कारण असले पाहिजे. असे होता होता तो 7 वर्षांचा झाला. मौंज करण्यायोग्य झाला. तेव्हा सर्व ब्राह्मणांना विचारले की बाळ बोलत नाही तेव्हा मौंज कशी करायची? तेव्हा ब्राह्मणाने सांगितले, ब्राह्मण कुळाचा संस्कार करून मौंज करावी. 8 वर्ष पूर्ण होऊ देऊ नये. माता पित्यांना काळजी पडली. या मुलाला उपदेश कसा करावा? म्हणाले, हे परमेश्वरा, आम्हाला तू मोठ्या धर्मसंकटात टाकले. आम्ही गौरी शंकराची पूजा केली, त्रयोदशीला शिवाची पूजा केली, परंतु हे सर्व व्यर्थ गेले. ईश्वराने 1 कुमार दिला, पण तो बोलत नाही. हे शिवा, आम्ही आता काय करावे? असे ते माता पिता विचारू लागले. आम्हाला एकच बाळ आहे, दुसरे होण्याची चिन्हे दिसत नाहीत. आम्ही मोठ्या आशेने होतो की बालक आमच्या उतरत्या काळात रक्षण करील, पण आमची इच्छा पूर्ण होणार नाही असे दिसते. त्या महेशाची शनी प्रदोषाला नियमाने पूजा केली, पण त्याने वर काय दिला तर मुके बालक. अशा प्रकारे अनेक विचार मनात येऊन ते दुःखी झाले. तेव्हा बालक मातेला खुणेने काहीतरी सांगू लागला. घरात जाऊन त्याने लोखंडाची सळाख आणली. त्याने ती साख हाती धरताच तिचे सोन्यात रूपांतर झाले, परंतु हे कृत्य त्यांनी गुप्त ठेवले.
बाळाची बाळलीला पाहण्याकरता त्याला मंदिरात नेले व तेथे त्याच्या हातात एक लोखंडी सळाख दिली. त्याकडे त्या कुमाराने अमृत दृष्टीने पाहिले तेव्हा घरात सर्व सोनेच सोने भरून गेले. तेव्हा त्यांच्या मनाची खात्री झाली, हा कुमार कोणी साधासुद्धा नसून अवतारी पुरुष असला पाहिजे. तेव्हा गहीवरून माता पित्याने पुत्राला छातीशी कवटाळले व म्हणाले, हे बाळा, तू कारणिक पुरुष आहेस, माझ्या कुळाचा दीपक आहेस. तुझ्यामुळे आम्हाला सर्वस्व लाभले आहे. आम्ही अज्ञानी आहोत. तू बोलत नाहीस, तुझे बोबडे बोल आम्ही ऐकले नाही, त्यामुळे अज्ञानापोटी मी तुला मुका म्हणतो. हे नंदना, माझ्या मनाची एक इच्छा पूर्ण कर. तुझे बोबडे बोल ऐकण्याची आमची फार इच्छा आहे. तेव्हा बाळ हसता झाला. माझी मौंज बांधावी, माझ्या गळ्यात यज्ञोपवीत घालावे असे हाताने खूण करून सांगितले. मौंज झाल्यावर मला बोलता येईल असेही त्याने खुणेने सांगितले. स्वामींचे व्रतबंधन माता पित्यांना मोठा आनंद झाला. विद्वानाहून विद्वान ज्योतिषांना पाचारण करण्यात आले. व्रतबंध मुहूर्त शोधून काढण्यात आला व मौंज विधीची सामग्री तयारी करावयास सुरुवात झाली. मोठ्या प्रमाणावर हौशीने तयारी करण्यात आली. रत्नालंकार वगैरे सर्व जमावून समारंभ थाटला. चतुर्वेदी ब्राह्मण आले व शाखा परत्वे वेद पठण करू लागले. भाऊबंध, गोत्रज व इष्टमित्र परिवार मौंजेच्या विधीसाठी एकत्र जमा झाले. नाना प्रकारे शृंगार करून मंडप उभारला गेला. मोठ्या आनंदाने अपार द्रव्य खर्च करून शोभा केली. नगरीचे लोक विस्मित झाले. ते म्हणू लागले, हा ब्राह्मण विनाकारण इतका पैसा खर्च करतो आहे. त्या मुलाला बोलताच येत नाही व त्याची मौंज करायला निघाले. इतका खर्च करून त्या पुत्राचा व्रतबंध विधी करीत आहे, पण गायत्री मंत्राचा उपदेश आचार कसा करणार? कोणी म्हणाले, काही का असेना, आपल्याला मिष्टान्न खावयास मिळेल, भरपूर आहेर मिळेल, दक्षिणा मिळेल, सोने नाणे मिळेल, वस्त्रे मिळतील. त्या कुमाराला गायत्री मंत्र येवो किंवा न येवो, आपल्याला काय करायचे? अशा प्रकारे भिन्न प्रकारचे लोक टीका टिप्पणी करू लागले. त्या बाळाचे माता पिता मात्र अत्यंत आनंदी होते. त्यांनी देवक प्रतिष्ठा केली. मौंजेपूर्वीचा संस्कार विधीपूर्वक पार पडला. चौलमणींना भोजन दिले, पुन्हा तेल लावून स्नान केले व मंत्रपूर्वक यज्ञोपवीत धारण केले. नंतर त्या बालकाला त्याची आई सहभोजनासाठी घरात घेऊन गेली. आईबरोबर भोजन करून त्याने निरोप घेतला. आता मौंज बंधन करावे म्हणून तिच्या जवळ आला. गृहसूत्रात सांगितल्याप्रमाणे त्या बालकाचे मौंज बंधन केले. नंतर मंत्रोपदेशाचा मुहूर्त आला. त्याला गायत्री मंत्राचा उपदेश दिला गेला. बाळ मनातल्या मनात त्याचा उच्चार करीत असे, स्पष्ट उच्चार केला नाही. मूक बालकाचे वेद पठण मंत्रोपदेश झाल्यावर माता भिक्षा घेऊन आली. त्यावेळी वस्त्रभूषणे व रत्नजड जवा हिरे आणून ठेवले. ती बाळाला भिक्षा देण्यासाठी आणून ठेवली होती. पहिली भिक्षा त्या मातेने बाळाला दिली व त्याला आशीर्वाद दिला. तेव्हा बाळाने ऋग्वेदाचा उच्चार केला व आचार धर्म सांगितले. अशा प्रकारे पहिली भिक्षा झाल्यावर त्या ब्रह्मचारी बाळाने अग्निमिळे पुरोहितम असा उच्चार केला. मातेने दुसरी भिक्षा दिल्यावर यजुर्वेद ईशेत्वाचा उच्चार केला. तेव्हा समस्त लोक विस्मय करू लागले व मंत्र ऐकून मान डोलावू लागले. मातेने तिसरी भिक्षा देताच त्या ब्रह्मचारी बालकाने सामवेद पठण केले अन अग्न आयाही गायन केले. अशा प्रकारे त्या बालकाने तिन्ही वेद पठण केले. सभा समस्त आश्चर्यचकित झाली. मुक्या पोराने चारही वेद पठण करून सांगितले म्हणून सर्व लोक आश्चर्यचकित झाले. 3 वेदांतच 4 वेदांचा अंतर्भाव होतो याविषयी अथर्ववेद भाष्यात सविस्तर प्रतिपादन केले आहे. हा कुमार कोणी अवतारी पुरुष असला पाहिजे, याला नर वा मानव म्हणू नये, हा प्रत्यक्ष देवाचा अवतारच असला पाहिजे. अशा प्रकारे त्या ब्रह्मचारी बालकाला जगद्गुरू म्हणून सर्वांनी दंडवत प्रणाम केला. इतके झाल्यावर तो बालक मातेस म्हणाला, हे माते,
तू मला भिक्षा माग म्हणून उपदेश केलास. तुझे बोल कधीही खोटे होणार नाही. माझ्या मनाचा आता निर्धार झाला आहे. आम्ही आता अन्य तीर्थक्षेत्री जाऊ. आमचा आचार ब्रह्मचार्याचा आहे. घरोघरी भिक्षा मागून वेदाभ्यास करू. तेव्हा हे माते आम्हाला अनुज्ञा द्यावी. पुत्राचे हे वचन ऐकून मातेला गहिवरून आले. कंठ दाटून आला. डोळ्यात अश्रू आले. तिला अतिशय दुःख झाले व तत्काळ ती मूर्छित होऊन पडली. थोड्या वेळात शुद्ध आल्यावर ती म्हणाली, हे पुत्रा, तू माझे रक्षण करशील म्हणून फार आशा होती. आजपर्यंत मुका म्हणून बोलत नव्हतास. तुझे बोबडे बोल ऐकण्याची फार इच्छा होती. आता तुझे बोल ऐकून मोठा आनंद झाला. ईश्वर पूजेचे फळ मिळाले आणि तू अशा आमच्या आनंदाच्या क्षणी आम्हाला सोडून जातो म्हणतोस. ती अशी नाना प्रकारे पुत्राची विनवणी करू लागली. ब्रह्मज्ञान उपदेश. मातेचे वचन ऐकून बाळाने मातेस ब्रह्मज्ञान सांगावयास सुरुवात केली. तो म्हणाला, हे माते, माझे मन दुखवू नकोस. आमचे तेच कार्य आहे. आम्हाला जाणे आवश्यक आहे. तुला आणखी 4 पुत्र होतील. ते तुझी भक्तिभावाने सेवा करतील याची तू खात्री ठेव. तू पूर्वजन्मी शंकराची आराधना केलीस असे म्हणून त्या बालब्रह्मचारी कुमाराने आईच्या मस्तकावर हात ठेवला. तेव्हा तत्काळ तिला पूर्वजन्मीचे स्मरण झाले. पूर्वजन्मीचा वृत्तांत आठवताच ती आश्चर्यचकित झाली. तिला त्या बालकाच्या ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभांची मूर्ती दिसू लागली. त्यांना पाहून मातेने त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले. तेव्हा तत्काळ श्रीपादांनी उठविले व तिला गुप्त गोष्ट सांगितली. म्हणाले, हे माते ज्ञानदेवते, नीट लक्ष देऊन ऐक. हे सर्व तू गुप्त ठेव. आम्ही संन्यासी असल्यामुळे संसारापासून अलिप्त असतो, म्हणून आम्ही तीर्थक्षेत्री भ्रमण करणार आहोत. तेव्हा हे माते आम्हाला निरोप दे. याप्रमाणे पुत्राने मातेला समजावून सांगितल्यावर माता पुत्राला विनवणी करू लागली. ती म्हणाली, हे पुत्रा कुलपुरुषा, तुम्ही आम्हाला सोडून जाल, पण आता आमच्याजवळ कोण राहणार? तुझ्याशिवाय आम्हाला पुत्र संतती नाही. तुम्ही इतक्या लहान वयात तपस्वी बनण्यास निघालात, हे कितपत बरोबर आहे? धर्मशास्त्रात 4 आश्रम सांगितले आहेत. 12 वर्ष ब्रह्मचर्य पाहून त्यानंतर गृहस्थ धर्म आचरण करावा, तोच मुख्य धर्म आहे. त्यानंतर वानप्रस्थाश्रम, तेव्हा अगणित पुण्य घडते. त्याचे आचरण केल्यावर मग संन्यास घ्यावा, हेच धर्मशास्त्रात सांगितले आहे. ब्रह्मचर्य आश्रमात वेदाधिकांचे पठण करावे, नंतर विवाह करून गृहस्थाश्रम स्वीकारावा, पुत्र संततीसोबत संसार करावा, यज्ञादी कर्मे करावी, त्यानंतर संन्यास घेणे न्यायाचे आहे. बालपणी संन्यास घेणे अग्राह्य आहे. समस्त इंद्रियांचा उपभोग घ्यावा, मनाची वासना पूर्ण करावी, त्यानंतरच संन्यास घेऊन तपसाधना करावी. मातेचे हे वचन ऐकून श्री गुरु मातेला तत्वज्ञान सांगते झाले. हे नामधारका, तू नीट लक्ष देऊन ऐक. पुढे अपूर्व घटना घडली. अशा प्रकारे सरस्वती गंगाधर गुरुचरित्राचा मराठी भाषेत अनुवादन करून गुरुचरित्र सांगू लागले. आता या पुढील कथानकाचे समालोचन आपण पुढील अध्यायात पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार अर्थात संदर्भ घेऊन श्री गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन व मनन श्री राजलक्ष्मी पब्लिकेशनने श्री गुरुकृपेने भक्त भाविकांसाठी मांडण्याचा प्रयत्न या अध्यायात केलेला आहे. सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. इति अध्याय 11. ओम तत्सत.